श्री स्वामी समर्थ. वृषभ राशींच्या व्यक्तींना जुलै 2026 हा महिना मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुलू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होण्याचेही संकेत आहेत. पण काही ग्रह किंवा अशा चुका घडू शकतात ज्यामुळे नातेसंबंध आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. महिन्याचा पहिला भाग अधिक शुभ ठरेल की दुसरा? नोकरीत बढती मिळेल का? व्यवसायात लाभ होईल का? प्रेम, विवाह आणि कौटुंबिक बाबींमध्ये ग्रह काय संकेत देत आहेत? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही सोपे आणि प्रभावी उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखी एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही एखादे मोठे काम किंवा महत्त्वाची योजना सुरू करत आहात किंवा प्रदीर्घ काळापासून एखाद्या अडचणीत आहात, तर तुमच्या कुंडलीनुसार मार्गदर्शन घेणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. जुलै 2026 सूर्यग्रहाचे गोचर महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या दुसऱ्या भावात, तर 16 जुलै नंतर तिसऱ्या भावात होईल. त्यामुळे 16 जुलै पर्यंत सूर्य फारसे अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही. मात्र त्यानंतर तिसऱ्या भावात प्रवेश केल्यामुळे धैर्य, आत्मविश्वास आणि प्रयत्नांमधून यश मिळण्याची शक्यता वाढेल. मंगळ ग्रह संपूर्ण महिनाभर तुमच्या प्रथम भावात राहणार आहे. ही स्थिती काही बाबतीत प्रतिकूल परिणाम देऊ शकते. त्यामुळे राग, उतावळेपणा आणि अहंकार यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. बुधग्रह 7 जुलैपर्यंत तिसऱ्या भावात, त्यानंतर दुसऱ्या भावात प्रवेश करेल. त्यामुळे 7 जुलैनंतर बुधाकडून अधिक चांगले अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे. जरी 24 जुलैपर्यंत बुध वक्री आणि 25 जुलैपर्यंत अस्त या अवस्थेत असला, तरीही त्याची राशीस्थिती चांगली असल्याने तुलनेने सकारात्मक परिणाम मिळू शकतात. गुरुग्रह जवळपास संपूर्ण महिनाभर तिसऱ्या भावात राहील. त्यामुळे त्याचे परिणाम संमिश्र पण सरासरीपेक्षा चांगले राहतील. गुरुग्रह 4 जुलैपर्यंत तिसऱ्या भावात राहील, जी स्थिती फारशी अनुकूल मानली जात नाही. मात्र 4 जुलैनंतर शुक्र 4थ्या भावात प्रवेश करेल. ही स्थिती सर्वदा साधारणपणे चांगली मानली जाते. तरीही राहू, केतू आणि मंगळ यांच्या प्रभावामुळे काही ठिकाणी अपेक्षित परिणामांमध्ये थोडा फरक जाणवू शकतो. शनी महाराज या महिन्यात लाभभावात राहणार असून बुधाच्या नक्षत्रात भ्रमण करतील. ही स्थिती लाभदायक मानली जाते. मात्र 27 जुलैनंतर शनी वक्री होईल. त्यामुळे त्या तारखेपर्यंत अधिक चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही बाबतीत परिणाम किंचित कमी अनुकूल राहू शकतात. राहू 10व्या भावात राहील. ही स्थिती सर्वसाधारणपणे उत्तम मानली नसली तरी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊन सावधपणे निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. केतूचे गोचर मात्र या महिन्यात फारसे अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही. एकंदरीतच ग्रहस्थिती पाहता जुलै महिना तुमच्यासाठी संमिश्र असला तरी सरासरीपेक्षा अधिक चांगले परिणाम देणारा ठरण्याची शक्यता आहे. आता जाणून घेऊयात जीवनातील विविध क्षेत्रांवर याचा नेमका कसा व काय प्रभाव पडेल. सुरू करूयात करिअर, नोकरी आणि व्यवसाय यापासून. तुमच्या कर्मभावाचा स्वामी शनी लाभभावात असल्यामुळे विशेषतः 27 जुलैपर्यंत केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. तुम्ही ज्या कामासाठी प्रामाणिक प्रयत्न कराल त्यात यश मिळण्याची शक्यता अधिक राहील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी सप्तम भावाचा स्वामी मंगळ फारसा अनुकूल नसला तरी बुधाची स्थिती बहुतेक काळ चांगली राहील. त्यामुळे व्यवसायात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. मात्र घाईघाईने घेतलेले निर्णय, राग किंवा अहंकार यामुळे काही कामे बिघडू शकतात. त्यामुळे प्रत्येक महत्त्वाचा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हितावह ठरेल. शांतपणे आणि संयमाने काम केल्यास व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठीही हा महिना अनुकूल राहू शकतो. कामाच्या ठिकाणी काही लहान मोठे अडथळे किंवा तणाव निर्माण होऊ शकतो, विशेषतः 4 जुलैनंतर. तरीही
मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर तुम्ही तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमच्या कार्यक्षमतेची दखलही घेतील. एकूणच करिअर, नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना सरासरीपेक्षा अधिक चांगले परिणाम देणारा ठरू शकतो. मात्र प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे आणि संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे राहील. आर्थिक बाबतीत जुलै 2026 हा महिना सकारात्मक संकेत देणारा ठरत आहे. लाभभावाचा स्वामी गुरु या महिन्यात उच्च अवस्थेत आहे. जरी तिसऱ्या भावातील गुरुचे गोचर सर्वोत्तम मानले जात नसले तरी उच्च अवस्थेमुळे तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल आणि आर्थिक लाभ होण्यासही मदत मिळेल. तसेच लाभभावातील शनीचे गोचर देखील आर्थिकदृष्ट्या शुभ संकेत देत आहेत. त्यामुळे केलेल्या मेहनतीनुसार उत्पन्न मिळण्याची शक्यता अधिक राहील. या महिन्यात उत्पन्न वाढण्याची आणि नवीन आर्थिक संधी मिळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्थैर्यही वाढेल. बचतीच्या दृष्टीने पाहता हा महिना सरासरीपेक्षा चांगला राहू शकतो. जरी 16 जुलैपर्यंत सूर्य काही खर्च वाढवू शकतो किंवा बचतीत थोडे अडथळे निर्माण करू शकतो, तरी तो पूर्णपणे बचतीच्या विरोधात नाही आहे. 7 जुलैनंतर बुध दुसऱ्या भावात प्रवेश करेल. त्यामुळे आर्थिक नियोजन अधिक चांगले होईल. उत्पन्न आणि खर्च यामध्ये योग्य समतोल राखण्यात तुम्हाला यश मिळेल. धनकारक गुरुग्रह देखील संकेत देत आहे की जितकी मेहनत कराल तितका आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भविष्यासाठी काही प्रमाणात बचत करण्याचीही संधी मिळेल. एकंदरीतच आर्थिक दृष्टिकोनातून जुलै महिना अनुकूल, लाभदायक आणि आर्थिक प्रगती घडवून आणणारा ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने जुलै 2026 मध्ये विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तुमच्या राशीचा आणि लग्नाचा स्वामी शुक्र ग्रह 4 जुलैनंतर 4थ्या भावात असल्यामुळे त्याची राशीस्थिती चांगली मानली जाईल. मात्र शुक्रावर मंगळ, राहू आणि केतू यांचा प्रभाव राहणार असल्याने आरोग्याच्या बाबतीत काही चढ उतार अनुभवायला मिळू शकतात. विशेषतः प्रथम भावात मंगळाचा प्रभाव असल्यामुळे डोकेदुखी, ताप, अंगदुखी, थकवा किंवा ब्लड प्रेशर यांसारख्या समस्या अधूनमधून जाणवतील. बदलते हवामानही तुमच्या प्रकृतीवर परिणाम करू शकते. त्यामुळे सर्दी, खोकला किंवा इतर हंगामी आजारांपासून सावध राहणे आवश्यक आहे. तुमच्या 6व्या भावाचा स्वामी ही शुक्र असल्यामुळे आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये निष्काळजीपणा टाळणे आवश्यक आहे. आरोग्याचा कारक सूर्यग्रह 16 जुलैपर्यंत तुलनेने कमकुवत स्थितीत असेल. त्यामुळे महिन्याच्या पहिल्या 15 अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. मात्र 16 जुलैनंतर सूर्य तिसऱ्या भावात प्रवेश करेल. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत काही प्रमाणात सुधारणा जाणवेल. एकूणच पाहता या महिन्यात आरोग्याच्या फार गंभीर स्वरूपाचे नसले तरी लहान मोठ्या तक्रारी त्रास देऊ शकतात. योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि वेळेवर उपचार घेतल्यास तुम्ही या अडचणी सहज दूर करू शकता. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा महिना संमिश्र पण समाधानकारक राहू शकतो. पंचम भावाचा स्वामी बुध या महिन्यात बहुतेक काळ अनुकूल स्थितीत राहील. जरी बुध वक्री आणि अस्त अवस्थेत असला तरी 7 जुलैनंतर स्वतःच्या राशीत प्रवेश केल्यामुळे प्रेमसंबंध अधिक मजबूत करण्यासाठी ही स्थिती लाभदायक असेल. या महिन्यात काही छोटे मोठे गैरसमज किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. मात्र शांतपणे संवाद साधला आणि एकमेकांवर विश्वास ठेवला तर कोणतीही मोठी अडचण निर्माण होणार नाही. शुक्र ग्रह प्रेमाचा कारक असला तरी त्याच्यावर राहू, केतू आणि मंगळाचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे नात्यात अनावश्यक दिखावा, खोटेपणा किंवा संशय निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्या. साखरपुडा किंवा विवाहाशी संबंधित चर्चा पुढे नेण्यास हा महिना सरासरीपेक्षा थोडा चांगला राहू शकतो. मनापासून प्रयत्न केल्यास सकारात्मक प्रतिसाद मिळण्याचीही शक्यता आहे. विवाहित व्यक्तींसाठी मात्र काही बाबतीत संयम ठेवणे आवश्यक राहील. मंगळाचा प्रभाव असल्यामुळे लहान सहान कारणांवरून वाद होण्याची शक्यता आहे. मात्र घरातील मोठ्यांचा सल्ला, संस्कार आणि परस्पर समजूतदारपणा यामुळे हे मतभेद सहज दूर होऊ शकतात. गुरुची शुभ दृष्टीही
योग्य वर्तन करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम देऊ शकते. जर रागावर नियंत्रण ठेवले, एकमेकांचा आदर केला आणि छोट्या गोष्टींवरून वाद टाळले तर वैवाहिक जीवनात प्रेम, आपुलकी आणि ऊब कायम राहील. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने जुलै महिना संमिश्र पण समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. घरगुती सुखाच्या बाबतीत मात्र काही आव्हाने दिसत आहेत. चौथ्या भावावर राहू, केतू आणि मंगळाचा प्रभाव असल्यामुळे घरातील वातावरण कधीकधी तणावपूर्ण होऊ शकते. कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने वागा. मोठ्यांचा सल्ला घ्या आणि घरातील शांतता टिकवण्याचा प्रयत्न करा. असे केल्यास अनेक नकारात्मक परिस्थितींवर सहज मात करता येईल. आता पाहूयात उपाय. मंदिरात पंचमेवा किंवा ड्रायफ्रुट्स दान करा. नियमितपणे दुर्गा स्तोत्र किंवा दुर्गा चालिसाचे पठण. एकूणच जुलै 2026 हा महिना वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी सरासरीपेक्षा अधिक चांगला ठरण्याची शक्यता आहे. जर तुम्ही विवेकाने निर्णय घेतले आणि शांतपणे प्रत्येक परिस्थितीला सामोरे गेलात तर हा महिना अनेक बाबतीत समाधान, प्रगती आणि यश देणारा ठरेल. तुमचे दर महिन्याचे राशी भविष्य तसेच इतर ज्योतिष, धार्मिक, आध्यात्मिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि वृषभ राशी असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओत. सुहास दाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.